श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा। श्री गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरे झाले। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले। दुष्ट ऐशा काली आला, यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीप धाडिला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी। मी अजाण भक्त तुझा परी, परी देवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस, ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत, माझी चिंता वार त्वरित माझ्या कृपा कटाक्षे। आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवदी मिळून गेले वर्गणी जमवावया। भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव। गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला। कुबेर त्यांचा भंडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराची यावरी करा म्हणजे काम झाले। ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी। श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, हा अवघ्या आटाआटीत तुमचे कल्याण व्हावयास। स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी, अष्टसिद्धी दासीपरी राबताती ज्यांच्या घरी, तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे। सविता सूर्यनारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्या तमाचा, तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कोठून येई सार्वभौम भूषविता। इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने। रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो। रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले। तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की। संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचर, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने। म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपल्या संपत्तीचा। वीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे। अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तेथे टाकल्यावरी दाणा तो किडे पाखरे भक्षिती। संत सेवे समान कोणते नाही पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे। संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाणा टाकीता मेदिनी माझी कणीस होते, त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका। ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची, नेता असल्या वजनदार वर्गणीती जमे फार, शुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे। असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी मग वाण कशाची। बांधकाम कोटाचे चालता शेगाविसाचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती, त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी। त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो, आपण येथे बसल्याविणे काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियेचा। एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून। तई महाराज वदले तयास कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे। महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे। मारुती रामरूप झाला परी रामा सानिध्य नाही बसला, तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे। बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून। बैल तैसे वागले नाही कशास बुजले, गाडीवाल्यान वाचून आले नीट सांकेतिक स्थलास। समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे। ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या। महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले।
त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणिक 1 एकर तुम्हा लागुनी काम पाहून जागा देऊ. यास तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपाच एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशी प्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी. या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाई प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेहेकराच्या सानिध्याला सौदड नामे ग्राम भला. त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपत बोटे झडून गेली तनु प्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनुते. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति. समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत. तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई. कधीही न जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार. म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिने गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेवता पायांवर समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला समर्थांची न्याहाळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात आणिक वरती एक लाथ. खाकरोनी बेडक्याप्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्यांनी मानिला समर्थांचा प्रसाद भला. बेडका होता जो का पडला तयाचिया अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यास बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावर यांनी टाकिले त्या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पिर विचारू लागता भूमीवर. त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविध कृत्यांचं ऊत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातळा. यासी तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयेसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरी सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास. म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्यांचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही. मी इतुका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणिली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवार स्नान केलेल्या जागेवर. वेळ आता करू नको.
समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील त्या जागेसी, तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्थानस्थला. तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीस. मृत्तिका स्थानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हातीची बसली औषधी होऊन. कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधीही किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी. कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामींपुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडले जयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाला समस्त. दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होईल संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारती तिची अनुसुया नावाची ती शेगावी आली साची न्याया निजपतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडिले कर. चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेत बोलले थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा सौदळ जवळ करावे. हिचे जीवनमान जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय करी हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. मी येता सौदळात पुन्हा रोग होईल पूर्ववत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेल्या खरा नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा. ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती. या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलांसह सवडदाला दिले धाडून राहिला. आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची. त्यास कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्येही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणा. समर्थांच्या सानिध्याना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन. वस्तू अशीच आहे गान रंजवणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला. रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला आडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला. तई आपुला करार. ऐसा होता समर्था मी नाही येत आता. नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत. आता चला मुंड गावात. मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुंड गावात माझे घरी काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा. झामसिंगा बरोबर मुंड गावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर. तो न आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा. मुंडगाव झाले गोदातीरा. दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ. मुंडगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका. अर्धा स्वयंपाक झाला निका. तई महाराज बोलले देखा ऐस्या झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार. आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रपंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा. भरून आले गर्जना होऊ लागली मेघाची. चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी. कडकडाती कांतारी झाडे लागली मोडावया. घट्ट
शक्येत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनवले महाराजांस येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवाराया पर्जन्याला हा नसे पावसाळा. आगांतुक बेटा आला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ. मग म्हणतील लोक ऐसे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून. ते भोवले आम्हा लागून वा खूप तऱ्हा पुण्याची. तै महाराज म्हणाले झामसिंगा ऐसे संचित होसी कागा. तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशासी. पाहू लागला पुण्यराशी ते आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई. ऊन पडले ते एका क्षणात झाले. अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इष्टेत सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी भली. त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा. भक्त झाला महाराजांचा ऐन्य तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम वऱ्हाडात पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेटय्या तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वऱ्हाडात नाव ठेवती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षाशी करावयास वारीसी. येते नियम शेगावासी घ्याया दर्शन समर्थांचे. जैसे का ते वारकरी वद्य पक्षा माझारी. जाती इंद्रायणीचे तिरी देहू आळंदी गावाला. तैसाच हा वऱ्हाडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परमभावक भक्तीने. असो एकदा वऱ्हाडात रोग ग्रंथिक सन्निपात बळावला अत्यंत. गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते. प्रथमता थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते. डोळे होती लाल बहु. आणि कोठेतरी सांध्यावार ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर वात तिच्या मागून. मग रोगी बरळत असे. शुद्धीन काही राहत असे. तलखी अंगाची होत असे. बेशुद्ध होई क्षणक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात. त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी. ती साथ इकडे आली. गावोगाव पसरली. त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावात. तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला. कसकस त्याला घरीच आली. परी ती त्याने चोरीली. शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेत. येता 5 कोसांवर शरीरासी भरला ज्वर. एक पाऊल भूमीवर तयाचेने टाकवेना. गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात. ऐसे पाहून पुसेतात कारे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बापाला बाबा मशी ताप आला. गोळा एक काखेला उठला आहे येधवा. शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवे मुळी. काय करू ही राहिली वारी हायरे दुर्दैवा. हे स्वामी दयाघना वारीस खंड पाडीना. दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त वत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर. जरी सांडले शरीर परीन त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी. ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंतातुर ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला. देवान दिवा नेई भला माझा हा वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास. आणू काया समयास तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी. उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास. नको करूस शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिकाला अति कष्टे शेगावाला. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली. काख त्याने चापली अति जोर करुनिया. आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर. टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागच्या जागी जिरोनी. ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता 2 साचे. कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत. अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. खांब देणू असल्या घरी का न इच्छा पुरतील.
सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंड गावाला. हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी. मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दास गुण विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद होवो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभम भवतु हरिहर प्रणमस्तु इति त्रयोदशोध्याय समाप्त.